हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी बसलो होतो आपल्या गड्ड्यापाशी येऊन, कारण की ना आपला मोबाईल 5G आपल्या घरापाशी काय 5G चालत नाही, 5G इंटरनेट. त्याच्यामुळे मी इकडून बसलेलो गाईज. पुन्हा थंडी पण वाजते, त्याच्यामुळे आपल्या उन्हाला येऊन बसलेलो. मस्तपैकी ऊन लागते इथं. हे आपला मोकळं आहे एकदम गाईज, त्याच्यामुळं. तर आता आपल्याजवळ काय लाईट नाही ना, मी आंघोळ पण धुतलेली नाही गाईज. तर आपली 12 वाजता लाईट येते, त्यानंतर आंघोळ बिंघोळ धुतो गाईज. मग आपल्याला जायचं तिकडल्या वावराकडे, आपल्या एरीच्या वावराकडे. तर जेवण पण झालं गाईज. आता मी इकडेच बसणार हो जरासा, कारण की आपला मोबाईल पाहत. तर म्हणलं आपला ब्लॉग पण शूट करून घ्यावं. मग मी बसलेलो इथं. तर आपल्या गड्ड्यात आता पाणी थोडं कमी झालेलं आहे गाईज, कारण की ना आता उन्हाळा, आता 12वा महिना आहे गाईज, त्याच्यामुळे. कारण की आपला गड्डा लई खोल नाही गाईज, त्याच्यामुळे. तर आता आपल्या तुरी पण वाढत आलेल्या आहेत गाईज, हे बघा. तर आपल्या तुरीला पाणी देणं गाईज, आता आपण सोडलेलं आहे आपल्या पाटात पाणी. तर कारण की हे बघा, पाईप दिसत असेल तुम्हाला. तर या इथं पाणी सोडलेलं आहे गाईज, तुम्हाला दाखवतो मी. तर ही बघा इथं पाणी पाईप दिसत असेल गाईज तुम्हाला. तर या इथं पाठ आहे आपला, तुम्हाला मला पाठ दाखवायचा होता. बघा या पाटात पाणी सोडत आहे गाईज मी. तर आता आता शेंगा खायला फक्त आपल्याला महिनाच बाकी आहे गाईज. त्यानंतर आपल्याला शेंगा काय भेटत नाही का. तर बघा काही झाडाला शेंगा पण नाहीत गाईज, काही झाडाला आहेत पण काही झाडाला नाहीत. मी चाललो आता मधातून आपल्या म्हशीला चारण्यासाठी आपल्या विहिरीच्या वरच्या बाऱ्यात. तर मधातून चाललो गाईज, रस्ता बिस्ता काही नाही. तर आपण वावरानं चाललो गाईज. तरी बघा तूर कशी झाली, इकडली उधावलेली गाईज. म्हणजे आपलं वावर नाही बरं, हे खडाळ्याच्या माणसाचं वावर आहे गाईज. तर आपलं घर आहे तिकडं. आपलं घर पाहिलं तुम्ही, तर आपल्याला जायचं इकडून. तर इथे एक शेततळ पण आहे गाईज आपल्या उमामाचं. या बाबळी बशी आहे गाईज, तर मला शेततळ पण दाखवतो. तर हे बघा अशी कचरा पण टाकतात गाईज, लोक काय कळतच नाही गाईज. तर हे बघा भिजवणीचं रान. तर इथं पाय आपली आत चाललीत गाईज. बघा बोर, पण बोरच नाही तिला. तर खाता काय गाईज. तर गाईज हे बघा की तू किती मस्त आहे. तूर एक नंबर आहे गाईज. आपली नाही बरं, आपली असली असते तुम्हाला सांगितलं असतं. हे बघा शेंगा एक नंबर शेंगा आहेत गाईज. शेततळ मी तिकडे जाऊ शकत नाही, कारण की आपलं तणकट आहे गाईज. तर आता आपल्यावर इथून जवळच आहे गाईज तिकडं. हे इथे पण डिपी आहे मामाचा. तरी काहीच बोर आहे गाईज. बघा आपटेच झाड, कुटार पण आहे गाईज इथं. झाड नाही रे, खराब झालं पाणी पडून गाईज. तर इथं कराळ पण पेरलेलं आहे कोणतरी गाईज, तेवढं तर आपल्याला नाही हो कोणाचं. आणि इथं कराळ पण पेरलेलं आहे गाईज. हे बघ कराळाचे फुलं किती किती खास दिसतात, बघून घ्या. हे बघ एक नंबर दिसतात गाईज कराळाचे फुलं. तर ते आपल्यावर तुम्हाला झाड दिसत असलं आपलं. तर चला आपली म्हशीकडे जाऊया गाईज. आपल्या गव्हाच्या वरात पण आलेलो बघा आपला गहू. तर आपल्या गव्हाला त्या भिजवलं आपण. तेवढा हरणान कसा खाल्ला गाईज गहू. निकडा बघा की चांगला आहे, निकडा हरणान खाल्लाय गाईज. तर आपल्या इकडे हरणं आले आहेत गाईज. तर आता आपली म्हैस बांधलेली आहे तिथं. तर आता आपण आपल्या म्हशीकडे जाऊ गाईज. तर चला आपल्या म्हशीकडे जाऊ. हे बघा इथं काहीच नाही गाईज, इथं हरणांच्याकच खाऊन टाकला गाईज. तुम्हाला मी मागं पण दाखवलं होतं आपल्या एका ब्लॉगमध्ये. तर चला लगेच आपल्याला जायचं आहे आपल्या म्हशीकडे. हे बघा गाईज कड्डू, कड्डू पण हे आपल्या गावचं ठीक आहे. बघा इथून कड्डूला वानच नाही गाईज. बघा आपला गहू एक नंबर झालेला आहे. खतबीत काहीच नाही गाईज, आपलं असं टाकलेलं आहे. पेरला निसता ट्रॅक्टरनं, खतबीत काहीच नाही उठून त्याला गाईज, फक्त पाणी. तर आपला गहू एक नंबर झालेला आहे. हाय गाईज, आता आपली म्हैस सोडलेली आहे, आपली म्हैस चरत आहे गाईज. तर आपल्याला खायचे बोरं गाईज. तर आपली बोर तर तुम्हाला मी दाखवलीच होती एका ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला खायचे आपले कलमी बोरं मोठेवाले. तर चला आपण खाऊ आपली बोरीकडे जाऊया. तर आपल्या बोरीला मस्तपैकी बोर आहेत गाईज, कारण कलमी बोर आहे ना, ते मोठं बोर आहे, चांगलं गोड लागते गाईज आपलं खाण्यासाठी. तर हे बघा किती मस्त बोरं आलेत गाईज. तर खायला बोर एक नंबर आहे गाईज. हे आधी किडका आहे का नाही पाहावा बरं गाईज. जर तसं खाल्लं तर किडे बिडे लागलेले राहतात गाईज. बघा या बोराला किडा आहे, तुम्हाला दिसत असेल. मला दिसत नाही गाईज, पण दाखवतो तुम्हाला तोडून.
तर हे बघा इथं कीड आहे. तर हे बघा काय इथं कीड आहे, हे बघून घ्या. पाहून खायचे काय बोल.